शुरू करू का? कितना भी पकड़ लो ये फिसलता बहुत है, कितना भी पकड़ लो ये फिसलता बहुत है, ये वक्त है साहब एक ना एक दिन बदलता जरूर है. तर वेलकम दोस्तों, द इन्फिनिटी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मी निखिल चित्रवार सर स्वागत करतो. तर याच मित्रांनो, तुम्ही टायटल बघितलंच असेल राईट. काय तर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी. तर याच मित्रांनो, आपल्याला अपॉर्च्युनिटी ओळखता आली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं माहिती नसतं की ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला नेमक्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत. तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला कुठे कुठे आपण अप्लाय करू शकतो हेच माहिती नसतं. तर आपण आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हेच पाहणार आहोत की ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे अपॉर्च्युनिटीज असतात. कारण म्हटलं जातं ना मित्रांनो, अपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स ट्वाइस. तर संधी परत परत येत नसते, संधी फक्त एकदाच येत असते आणि ती आलेली संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं पण करता आलं पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो, चला तर आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर टायटल आहे आपलं मित्रांनो, ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी. तर खूप साऱ्या संधी आहेत मित्रांनो राईट. बँकिंग क्षेत्रामध्ये असो राईट, बँकिंग क्षेत्र असो, SSC क्षेत्र असो किंवा रेल्वेचं क्षेत्र असो, तर आपल्याला खूप साऱ्या संधी असतात मित्रांनो. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं बँकिंग क्षेत्राबद्दल जाणून घेऊया की बँकिंग क्षेत्र नेमकं काय आहे राईट. कशा प्रकारे आपली जी इंडियन बँकिंग आहे कशा प्रकारे वर्कआउट होते राईट. जिथं आपल्याला जॉईन करायचं आहे किंवा जे क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं आहे त्या क्षेत्राची थोडीफार आज आपण माहिती घेऊया की नेमकं काय आहे बँकिंग क्षेत्र. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ बँक इन इंडिया. तर इंडियामध्ये जवळपास मित्रांनो 2 टाईपमध्ये बँकेचं डिस्ट्रीब्युशन होतं राईट. जसं की एक कमर्शियल बँक आणि दुसरा आहे मित्रांनो कोऑपरेटिव्ह बँक. या 2 टाईपमध्ये इंडियन बँकिंग सेक्टर चालतं राईट. जर आपल्याला या क्षेत्रामध्ये नोकरी करायची असेल मित्रांनो पुढे चालून, तर ते क्षेत्र काय आहे हे आधी व्यवस्थित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तर कमर्शियल बँक म्हणजेच काय मित्रांनो, तर त्याच्यामध्ये येतं आपलं प्रायव्हेट सेक्टर बँक्स, त्यानंतर पब्लिक सेक्टर बँक्स आणि रिजनल बँक्स. म्हणजेच काय, तर आपल्या प्रायव्हेट ज्या बँक्स आहेत मित्रांनो, जसं की ॲक्सिस बँक आहे राईट, HDFC बँक आहे राईट. या ज्या बँक्स आहेत त्या मित्रांनो कशामध्ये येतात, कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, तर प्रायव्हेट सेक्टर बँकिंग या क्षेत्रामध्ये येतात. ठीक आहे. आणि जे आपल्या PSU आहेत मित्रांनो, PSU म्हणजे काय, तर SBI आहे, हे PSU आहे राईट. पब्लिक सेक्टर युनिट म्हणतो आपण त्याला, पब्लिक सेक्टर बँक, जसं की SBI आहे. ठीक आहे मित्रांनो राईट. महाराष्ट्र बँक आहे मित्रांनो. ठीक आहे. महाराष्ट्र बँक आहे. ठीक आहे. या PNB आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, खूप साऱ्या बँक आहेत मित्रांनो. ठीक आहे. या सगळ्या बँकिंग कुठे येतात, तर पब्लिक सेक्टर या कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे. आणि त्यानंतर येतं मित्रांनो रिजनल बँक. रिजनल बँक म्हणजेच काय, तर महाराष्ट्र ग्रामीण बँक्स. ज्या आपल्या ग्रामीण बँक्स आहेत मित्रांनो याला आपण म्हणतो रिजनल बँक्स. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो कोऑपरेटिव्ह बँक्स. ठीक आहे. हे कुठलं आपलं कमर्शियल बँक्स. त्यानंतर येतं कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे काय, आपल्या स्मॉल फायनान्स कंपनी. ठीक आहे. पतसंस्था, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स. ठीक आहे. तर आपल्या याच्याबद्दल जास्त माहिती घ्यायची नाही आहे मित्रांनो. आपल्याला मॅटर करतं पब्लिक सेक्टर बँक्स अँड रिजनल बँक्स. जिथं आपल्याला जॉब करायचं आहे, म्हणजेच आपण काय म्हणतो गव्हर्नमेंट बँक्स. तिथे आपल्याला नोकरीच्या खूप साऱ्या संधी असतात. तर त्या संधी काय आहेत राईट, कशा प्रकारे एक्झाम होते, आपण कशाला इलिजिबल आहेत, कोणत्या पोस्टला इलिजिबल आहोत, कोणत्या पोस्टला इलिजिबल नाहीत, कशा प्रकारे त्याची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, हे आपण सगळं बघूया. ठीक आहे. तर बघूया मित्रांनो, तर जवळपास 2 टाईपचे जॉब, कोणतीही बँक घ्या मित्रांनो, पब्लिक सेक्टर बँक घ्या की ठीक आहे, किंवा प्रायव्हेट सेक्टर बँक घ्या, कुठल्याही टाईपची जर तुम्ही बँक घेतली तर जवळपास 2 टाईपच्या ज्या पोस्ट आहेत त्याला आपण एंट्री लेवल पोस्ट म्हणतो. जसं की प्लेन ग्रॅज्युएशनवरती आपण त्याला अप्लाय करू शकतो विदाऊट एनी एक्सपिरियन्स. बाकी ज्या पोस्ट आहेत मित्रांनो त्या सगळ्या काय आहेत, तर विथ एक्सपिरियन्स म्हणजे काय, ज्यांना एक्सपिरियन्स लागतो. ठीक आहे. तर आपण जे एंट्री लेवल पोस्ट म्हणतो विदाऊट एक्सपिरियन्स, ॲज अ फ्रेशर जेव्हा आपण अप्लाय करतो त्यावेळेस आपण 1 नंबर क्लर्क आणि 2 नंबर ऑफिसर लेवल पोस्ट, त्याच्यामध्ये येतं मित्रांनो PO ची पोस्ट. PO म्हणजेच काय, तर प्रोबेशनरी ऑफिसर. ठीक आहे. PO आणि SO 2 टाईपच्या पोस्ट आहेत मित्रांनो. प्रोबेशनरी ऑफिसर पण आहे ठीक आहे, आणि SO ची पण पोस्ट आहे. ठीक आहे. तर या 2 टाईपच्या ज्या पोस्ट आहेत राईट, इथं आपण ॲज अ एंट्री लेवल म्हणजेच काय, ॲज अ फ्रेशर अप्लाय करू शकतो. आणि बाकी ज्या पोस्ट आहेत मित्रांनो, जसं की मॅनेजर लेवलची पोस्ट आहे, असिस्टंट मॅनेजर आहे, त्यानंतर सिनियर मॅनेजर आहे, चीफ मॅनेजर आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर आहे, डेप्युटी जनरल मॅनेजर आहे, जनरल मॅनेजर आहे, या सगळ्या हायर लेवलच्या पोस्ट आहेत. एकदा तुम्ही ऑफिसर लेवलच्या पोस्टला जॉईन झाले की विथ एक्सपिरियन्स किंवा डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही या पोस्टवरती जाऊ शकता. पण जर एंट्री लेवल एक्झामिनेशन
म्हणजेच विदाऊट एनी एक्सपिरियन्स ॲज अ फ्रेशर तुम्ही कोणत्याही बँकेच्या 2 पोस्टला अप्लाय करू शकता. पहिली पोस्ट आहे मित्रांनो क्लेरिकल पोस्ट आणि दुसरी आहे ऑफिसर लेवल पोस्ट. त्याच्यामध्ये येतं मित्रांनो प्रोबेशनरी ऑफिसर. क्लिअर आहे मित्रांनो? आय होप सो समजत असेल सगळ्यांना. तर या पोस्टबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया मित्रांनो. तर एक्झाम बँकिंग ॲस्पिरंटसाठी कोणत्या कोणत्या एक्झाम टार्गेट केल्या पाहिजेत, कोणत्या कोणत्या एक्झाम्स अवेलेबल आहेत, राईट. आपल्या ऑपॉर्च्युनिटीज शोधता आल्या पाहिजेत मित्रांनो. सेम सिलेबसवरती आपण किती एक्झाम टार्गेट करू शकतो हे आपल्याला बघितलं पाहिजे. जेव्हा आपण 100 जागेसाठी लढतो आणि जेव्हा आपण 1000 जागेसाठी लढतो त्यावेळेस आपले चान्सेस कुठे जास्त असतात मित्रांनो. तर आपण 1000 जागेसाठी जेव्हा लढतो तेव्हा तिथं आपले जिंकण्याचे चान्सेस किंवा सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे मित्रांनो की ज्या मेजर बँकिंग सेक्टरमधल्या ज्या एक्झाम्स आहेत ज्या की IBPS कंडक्ट करतं, ज्याचा पॅटर्न जवळपास सेम असतो, त्या काय काय आहेत, कशा प्रकारे त्याचं कार्य चाललं जातं, एक्झाम्स कशा प्रकारे होतात, राईट. हे सगळं बघायचं आपल्याला. तर बघूया मित्रांनो RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यालाच आपण काय म्हणतो बँकर्स बँक म्हटलं जातं, राईट. बँकेची बँक म्हणजेच काय RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर RBI मध्ये तुम्हाला 2 पोस्टसाठी वॅकन्सी असते. ठीक आहे. तर डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. RBI नंतर असतं SBI म्हणजेच काय तर स्टेट बँक ऑफ इंडिया. RBIचं एकदम हायर लेवल जे पण बँकिंग ॲस्पिरंट आहेत मित्रांनो त्यांना सगळ्यांना माहिती आहे की RBIचा जो जॉब आहे तो ड्रीम जॉब आहे, राईट. सगळ्यात हायर लेवलचा आणि खूप चांगला जॉब आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठला जॉब येतो मित्रांनो तर SBI, त्याला आपण काय म्हणतो स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. तर SBI नंतर तुम्हाला IBPS, राईट. CWE. IBPS म्हणजे काय तर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन. याच्या अंतर्गत ज्या आपल्या बँकेचं मर्जीकरण झाले, सगळ्या बँकेचं SBI सोडून बाकी सगळ्या बँकेचं मर्जीकरण झाले, तर त्या सगळ्या बँकेची मिळून एकत्र एक्झाम होत असते. ती येते IBPS CWE म्हणजेच कॉमन रिटर्न एक्झामिनेशन या कॅटेगरीमध्ये. तर याचा PO आणि याचा क्लर्क हे पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर IBPS RRB ज्याचं सध्या लेटेस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो, रिजनल रूरल बँक म्हणतो आपण त्याला. तर याचं सध्या नोटिफिकेशन आलेलं आहे, तर फॉर्म भरून घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर IBPS RRB म्हणतो आपण याला. ठीक आहे. त्यानंतर LIC मध्ये पण आपल्याला भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात मित्रांनो. ठीक आहे. NABARD मध्ये पण भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. SEBI सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणतो आपण याला. ठीक आहे. याच्यामध्ये पण खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी असतात मित्रांनो. तर आपल्या या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की आपल्याला नेमक्या ऑपॉर्च्युनिटीज कुठे कुठे आहेत, राईट. आपण कुठे कुठे अप्लाय करू शकतो. आपल्याला नेमकं बऱ्याच जणांना मित्रांनो माहिती नसतं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला नेमकं आपण विचार करत बसतो की नाही मला आता कुठे अप्लाय करता येतं, मग आपल्या संधी काय आहे, ठीक आहे, आपण कोणती एक्झाम देऊ शकतो, बिलकुल माहिती नसतं. एखाद्यामध्ये कॅपेबिलिटी असते मित्रांनो, परंतु त्याला माहितीच नसतं की त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, त्यानं जर त्या एक्झामला अप्लाय केलं तर त्याचं होऊ शकतं. हे कधी समजतं जर तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीज शोधायला शिकलात. जर तुम्ही एक्झाम देणार, अप्लाय करणार तर सिलेक्शन होणार. जर तुम्ही अप्लायच नाही करणार, तुम्हाला माहितीच नाही आहे वॅकन्सी निघाली, तर तुम्ही सिलेक्शन होणार आहे का? बिलकुल नाही होणार. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाचं काय तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत, राईट. ग्रॅज्युएशन नंतर आपण कुठे कुठे जाऊ शकतो, कोणत्या कोणत्या एक्झाम आपण टार्गेट करू शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, राईट. आपण आता एक एक 1 बाय 1 बघूया कशा प्रकारे एक्झाम्स आहेत वगैरे. आपण या लेक्चरमध्ये काय काय बघूया तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया, कुठल्या एक्झामची एलिजिबिलिटी काय आहे, कोण कोण एक्झाम देऊ शकतं हे बघूया, त्याच्या फेजेस काय आहेत, किती फेजमध्ये ती एक्झाम होते, राईट, कशा प्रकारे त्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर वॅकन्सी, तर त्याची वॅकन्सी किती येत असते दरवर्षी, राईट. एक नियर अराउंड एक आपण अंदाजा बघूया. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं सॅलरी स्ट्रक्चर काय आहे, प्रत्येक पोस्टचं सॅलरी स्ट्रक्चर काय आहे हे आपण बघूया. ठीक आहे मित्रांनो. तर पाहूया मित्रांनो आधी आपण सगळ्यात मोठी जी बॉडी म्हटलं मी तुम्हाला की RBI. ठीक आहे. तर मी आता जस्ट सांगितलं मित्रांनो तुम्हाला की जॉब्स इन बँक एंट्री लेवल पोस्ट, त्याला आपण काय म्हणतो एंट्री लेवल पोस्ट. एंट्री लेवल पोस्ट कशाला म्हणतो मित्रांनो आपण की ज्या पोस्टला एक्सपिरियन्सची गरज नाही, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण डायरेक्टली अप्लाय करू शकतो, राईट, विदाउट एनी एक्सपिरियन्स ॲज अ फ्रेशर म्हणतो आपण त्याला. तर 2 पोस्ट सांगितलं मी, एक तुमचा क्लेरिकल जॉब आणि दुसरं काय मित्रांनो मॅनेजरियल जॉब. त्याच्यामध्ये पण कुठला पोस्ट सांगितली मित्रांनो मी प्रोबेशनरी ऑफिसर. तर या 2 पोस्टला मित्रांनो तुम्ही आफ्टर ग्रॅज्युएशन अप्लाय करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर बघा क्लेरिकल जॉबचं जे वर्किंग आहे मित्रांनो तर ते नेमकं काय असतं तर तो काय समजला जातो तर सिंगल विंडो ऑपरेटर. क्लेरिकल सिंगल विंडो ऑपरेटर जसं की बघा मित्रांनो कॅश कलेक्शन करणे, व्हेरिफिकेशन ऑफ व्हेरियस डॉक्युमेंट्स असेल किंवा अपडेटिंग पासपोर्ट असेल किंवा रिझॉल्विंग व्हेरियस इश्यूज ऑफ द कस्टमर्स असेल, KYC व्हेरिफिकेशन असेल. ठीक आहे. हे जे सगळे कामं जे असतात ते जवळपास कोणाच्या अंडर येतात तर क्लेरिकल या कॅटेगरीच्या मध्ये येतात. PO म्हणजे काय प्रोबेशनरी ऑफिसर. ठीक आहे. तर त्याच्या वरची कॅटेगरी असते PO ची कॅटेगरी. ठीक आहे. तर आपण हे 1 बाय 1 व्यवस्थित बघूया. याची इलिजिबिलिटी काय आहे, तर एज काय काय लागतं याला. ठीक आहे. हे सगळं बघूया आपण.
ठीक आहे. प्रोबेशनल ऑफिसर मी आता सांगितलं तुम्हाला. प्रोबेशनल ऑफिसर म्हणजे काय, ही पण एक एंट्री लेवल जी की ऑफिसर कॅटेगरीमध्ये पोस्ट येते. प्रत्येक बँकेसाठी सांगतो मी, सगळ्या कॉमन बँक्स पूर्ण सगळ्या बँकेमध्ये, पब्लिक सेक्टर बँक असो किंवा प्रायव्हेट सेक्टर बँक असो, सगळ्या बँकेमध्ये तुम्हाला या पोस्ट बघायला मिळतील. ठीक आहे. वर्क्स ॲज मॅनेजमेंट ट्रेनी फॉर अ पिरियड ऑफ 2 इयर्स दिले. ठीक आहे. 1 इयर किंवा 2 इयर डिपेंड अपॉन द बँक्स. दोन वर्ष किंवा 1 वर्ष ट्रेनिंग असते. त्यानंतर तुम्ही मूव्ह होतात कशाला, असिस्टंट मॅनेजर, जी आता मी तुम्हाला पोस्ट सांगितली मित्रांनो इथं, असिस्टंट मॅनेजर. ठीक आहे. तर हे प्रमोशन न होत राहतं. एंट्री लेवल पोस्ट इतकं समजून घ्या की प्रोबेशनरी ऑफिसर. ठीक आहे मित्रांनो. तर बघू आपण 1 बाय 1 बघूया. सगळ्यात मोठी मी बॉडी सांगितली की RBI म्हणजे काय, बँकर्स बँक, त्याला आपण काय म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर RBI राईट 2 पोस्टसाठी रिक्रुटमेंट करते. कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, तर एक आहे RBI असिस्टंट आणि दुसरा आहे RBI मॅनेजर. त्याला आपण ग्रेड B पोस्ट असं म्हणतो. ठीक आहे. तर या 2 पोस्टसाठी ॲज अ फ्रेशर, ॲज अ ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ज्याला फक्त ओनली डिग्री लागते राईट, इथं मात्र तुम्हाला RBI असिस्टंट आणि RBI मॅनेजर किंवा RBI ऑफिसर लेवल पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे मित्रांनो. सगळ्यात मोठी बॉडी RBI मित्रांनो. ठीक आहे. RBIची खूप म्हणजे सॅलरी स्ट्रक्चर खूप छान असतं. ठीक आहे. त्याला आपण बँकर्स बँक म्हटलं जातं, बँकेची पण बँक म्हटलं जातं. म्हणजे ऑब्व्हियसली तिथली पोस्ट कशी काय असणार आहे, सगळ्यात भारी असणार आहे. ठीक आहे. त्याचे एक्झामिनेशन स्टेजेस वगैरे आपण सगळं बघणार आहेत नंतर. ठीक आहे. तर RBI मध्ये काय सांगितलं मी पहिल्यांदा, ग्रेड B म्हणजेच ऑफिसर लेवल पोस्ट आणि दुसरं काय तर असिस्टंट म्हणजे RBI क्लर्क म्हणतो आपण थोडक्यात मित्रांनो. ठीक आहे. तर याची इलिजिबिलिटी काय आहे, कोण कोण इलिजिबल आहे, एज काय असेल, त्याची सॅलरी काय आहे हे आपण बघूया आधी. ठीक आहे. तर RBI मध्ये बघा मित्रांनो, जर ग्रेड B साठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल राईट, तर त्याचं एज इलिजिबिलिटी आहे 21 ते 30 मध्ये तुमचं वय असलं पाहिजे. राईट. जेव्हा नोटिफिकेशन येईल RBIचं राईट, दरवर्षी येतं किंवा 1 वर्ष आड येतं. ठीक आहे. आता जस्ट आय थिंक फेब्रुवारी मार्चमध्ये आलं होतं RBI असिस्टंटचं नोटिफिकेशन. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथं काय करायचं असतं, जेव्हा मेन्सची एक्झामिनेशनची डेट असते किंवा जेव्हा नोटिफिकेशन येतं राईट, एंड डेट जी दिलेली असते आपल्याला, त्याच्यामध्ये तुमचं वय जे आहे ते 21 ते 30 मध्ये असलं पाहिजे. 21 वर्षाच्या आत पण नको आहे आपल्याला आणि 30 वर्षाच्या पुढं पण नको. ठीक आहे. नंतर एज्युकेशनल इलिजिबिलिटी म्हणजेच काय, तर काय पाहिजे तर ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो. ग्रॅज्युएशन कोणत्या स्ट्रीममध्ये पाहिजे तर मॅटर करत नाही मित्रांनो, कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं आपल्याला. परंतु इथे मात्र RBIला 60% अट दिलेली आहे. तुम्हाला काय पाहिजे, 60% पडलेले पाहिजेत, म्हणजे फर्स्ट क्लास. फॉर जनरल कॅटेगरी सांगतोय मी, कॅटेगरीनुसार थोडंसं कमी होत राहतं. मी जे सांगतोय ते सगळं ॲज अ कन्सिडर काय करतोय मी, ॲज अ जनरल कॅटेगरी. ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इलिजिबिलिटी काय आहे तर ग्रॅज्युएशन पाहिजे, एनी स्ट्रीम, कोणतीही स्ट्रीम असू दे तुमचं. त्याच्यामध्ये पर्सेंटेजची अट काय तर 60% पाहिजे, कमीत कमी 60% अनिवार्य आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा त्याच्या फेजेस काय असतील तर प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. जर RBIच्या ग्रेड Bला तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला आधी प्री क्वालिफाय व्हावं लागेल, त्यानंतर मेन्स एक्झामिनेशन क्वालिफाय व्हावं लागेल आणि त्यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यू देखील क्वालिफाय व्हावं लागेल. ठीक आहे. म्हणजे फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये तुमची ही एक्झाम होते. ठीक आहे. या सगळ्या फेजेस पास झाल्यानंतर तुमची पोस्टिंग होते ॲज अ RBI ग्रेड B म्हणजे ऑफिसर लेवल पोस्ट RBIची. ठीक आहे. तर वॅकन्सी दरवर्षी बघा मित्रांनो 150 ते 250 राईट, 150 ते 250 ओव्हरऑल फॉर इंडिया पॅन इंडिया एक्झाम होते. ठीक आहे. सेंट्रल असल्यामुळं तर 150 ते 250 पर्यंत त्याची वॅकन्सी असते. फ्लेक्झिबल होत राहते, कधी 100, कधी 250, कधी 300 या आसपासमध्ये, पण एक फ्लेक्झिबल 150 ते 250 मध्ये. याचं लोकेशन कुठं असतं तर एनिवेअर इन इंडिया, भारतामध्ये कुठेही तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते. ठीक आहे. आपल्या इथे जर RBIची एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला कुठे देता येईल, मुंबईला. ठीक आहे. तर मुंबईला हेडक्वार्टर आहे, तर मुंबईला आपण देऊ शकतो. जॉईनिंग तुमची मुंबईला होईल थोडक्यात, जर महाराष्ट्र तुम्ही घेतलं तर. तर याचं सॅलरी स्ट्रक्चर बघा मित्रांनो, अप्रॉक्सिमेटली 77,000 दिले, परंतु याच्यापेक्षा जास्त सॅलरी जाते मित्रांनो. जसं की अलाउन्सेस म्हणतो आपण. ठीक आहे. होम अलाउन्स असतो, ट्रॅव्हल अलाउन्स असतो, बरेच अलाउन्स असतात मित्रांनो. ते जर अलाउन्स जर तुम्ही कन्सिडर केलं तर याच्यापेक्षा जवळपास 10 to 20% सॅलरी वाढते. हे एक अप्रॉक्सिमेट सॅलरी आहे मित्रांनो, बेसिक सॅलरी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. याची सॅलरी खूप चांगली जाते मित्रांनो, 1 लाख प्लस जाते. जर तुम्ही सगळे अलाउन्सेस ॲड केले तर खूप छान सॅलरी जाते मित्रांनो. ठीक आहे. तर हे आहे मित्रांनो तुमचं RBI ग्रेड B बाबत. राईट. RBI मध्येच अजून एक पोस्ट आहे जी ग्रॅज्युएशन नंतर आपण देऊ शकतो, त्याचं नाव आहे मित्रांनो असिस्टंट. त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण, RBI असिस्टंट. आणि RBI असिस्टंटला एज क्रायटेरिया काय पाहिजे तर 20 ते 28. तुमचं वय 20 वर्षापेक्षा जास्त आणि 28 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. इथे पण तुम्हाला ग्रॅज्युएशनला 50% अनिवार्य आहे फॉर जनरल कॅटेगरी. तुमचं ग्रॅज्युएशनला 50% पडले पाहिजे, तेच लोक या पोस्टसाठी अप्लाय करू शकतील. ठीक आहे. तर याच्या स्टेजेस बघा मित्रांनो, तुम्हाला आधी प्री द्यावी लागेल. ठीक आहे. नंतर आपण एक्झामचं प्रत्येक पोस्ट वाईज, डिपार्टमेंट वाईज एक्झामचं अनालिसिस कशा प्रकारे एक्झाम आहे ते आपण घेऊया नंतर. जस्ट एक ओव्हरऑल आपल्याला नेमक्या संधी काय आहेत हे बघायचं आपल्यालाच. प्री प्लस मेन्स आणि LPT
LPT म्हणजे असतं मित्रांनो लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ठीक आहे, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजेच काय, तर तुमची जी लँग्वेज आहे मराठी हिंदी लोकल लँग्वेज थोडक्यात, ठीक आहे, त्या लँग्वेजमधून तुमची टेस्ट घेतली जाणार. जसं की तुम्ही महाराष्ट्र टाकला असेल तर महाराष्ट्राची मराठी, राईट. तर या टाईपमध्ये तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाणार. ठीक आहे, तर याच्या स्टेजेस काय, तर प्री प्लस मेन्स प्लस LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ठीक आहे, तर याच्या वॅकन्सी बघा मित्रांनो 800 ते 1200 नियर अराउंड 1000 जवळपास 1000च्या आसपास याच्या वॅकन्सी असतात, दरवर्षी येतात. ठीक आहे, कधी 1 वर्षानंतर येतात, कधी पॅटर्न 2-3 वर्ष कंटिन्यू येतात, तर पण वॅकन्सी येते. ठीक आहे, तर याची जॉईनिंग बघा एनिवेअर इन द स्टेट, तर स्टेटमध्ये कुठे येऊ शकते जॉईनिंग. ठीक आहे, आणि याची जी अप्रॉक्स सॅलरी आहे मित्रांनो 36 to 40,000. ठीक आहे, परंतु जर तुम्ही अलाउन्सेस ॲड केले, ठीक आहे, अप्रॉक्स अलाउन्सेस ॲड केले तर याची सॅलरी खूप छान जाते मित्रांनो, 60+ याची सॅलरी जाते. हे फक्त बेसिक दिलेलं आहे मी, याच्यामध्ये अलाउन्सेस वगैरे काय ॲड केलेले नाही आहे आपण. जसं की ट्रॅव्हल अलाउन्स असतो, राईट, मेडिकल अलाउन्स असतो, वेगवेगळा अलाउन्स असतो मित्रांनो, ते जर मी अलाउन्सेस त्याच्यामध्ये ॲड केले, राईट, तर याची सॅलरी खूप छान जाते. ठीक आहे, तर हे आहे मित्रांनो RBI बाबत ज्या एंट्री लेवल पोस्ट आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, तर ग्रेड B आणि असिस्टंट या 2 RBI मध्ये एंट्री लेवल पोस्ट आहेत मित्रांनो. ठीक आहे, ज्या ग्रॅज्युएशन नंतर आपण देऊ शकतो. नेक्स्ट आहे मित्रांनो SBI. हे तर सगळ्यांनाच माहिती नसणार आहे. SBI म्हणजे काय, स्टेट बँक ऑफ इंडिया, हे सर्वांनाच माहिती असेल, राईट. तर SBI मध्ये बघा मित्रांनो इथं अगेन तुम्ही 2 पोस्टसाठी अप्लाय करू शकता. नंबर 1 आहे PO आणि नंबर 2 आहे क्लर्क. PO म्हणजेच काय मित्रांनो, तर तुमची मॅनेजर लेवल पोस्ट. ठीक आहे, त्यानंतर क्लर्क म्हणजे काय, तर क्लेरिकल पोस्ट. तर कमेंट घेतो मी सगळ्यांच्या नंतर. कोणाचे कमेंट सुरू आहेत, हां कमेंट घेतो मी सगळ्यांच्या नंतर. आधी थोडीशी माहिती घेऊया आपण सगळी, त्यानंतर तुमच्या प्रत्येक कमेंटला आन्सर दिलं जाईल. ठीक आहे, तर ग्रॅज्युएशन नंतर चालते एक्झाम. ठीक आहे, कमेंटला आन्सर देतो मी प्रत्येकाच्या कमेंटला. ठीक आहे, आधी आपण थोडंसं माहिती घेऊया, पूर्ण सगळी माहिती व्यवस्थित ऐकून घ्या. तुमच्या जवळपास पूर्ण एकदा माहिती ऐकली की ऐकल्यानंतर तुमचे बरेच डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे, कमेंटमध्ये आपला वेळ जाईल उगाचच. ठीक आहे, यस काय दिव्या काय मध्ये ग्रॅज्युएशनची एक्झाम दिली आहे, डिग्री अजून यायची बाकी आहे, चालेल का, तर चालेल, काही इश्यू नाही आहे. मेन्सच्या आधी तुझी डिग्री आली पाहिजे किंवा तुझा रिझल्ट आलेला पाहिजे. मेन्स एक्झामिनेशनचा जो फॉर्म असतो तो भरण्याच्या आधी तुमच्या हातात रिझल्ट पाहिजे. ठीक आहे, नाही डिग्री कंपल्सरी लागेल या पोस्टसाठी. ठीक आहे, डिग्रीशिवाय या पोस्ट तुम्ही भरू नाही शकणार, डिग्री कंपल्सरी लागेल. ठीक आहे, ठीक आहे, चला आपण बघूया. इथं विठ्ठल काय म्हणतोय, कुठल्या ट्रेडला भरला आहे. ठीक आहे, चला इथे बघूया आपण. SBI म्हणजेच काय, तर स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण मित्रांनो क्लेरिकल लेवल आणि PO लेवल हे 2 लेवलचे आपण जॉबला अप्लाय करू शकतो ॲज अ फ्रेशरला. ठीक आहे, फ्रेशर म्हणजेच काय, ग्रॅज्युएशन नंतर डायरेक्टली. तर एज एलिजिबिलिटी काय बघा मित्रांनो, तर POला 21 ते 30 तुमचं वय असलं पाहिजे. 21 वर्षानंतर आणि 30 वर्षाच्या आत तुमचं वय असलं पाहिजे. आणि हे जे मी एज वगैरे सांगतोय, ठीक आहे, ज्या सगळ्या गोष्टी ॲज अ जनरल कॅटेगरी म्हणून कन्सिडर करतोय. ठीक आहे, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर +5, राईट, SC ST साठी, OBC असाल, EWS असाल तर +3, हे सर्वांनाच माहिती. ठीक आहे, त्यानंतर नोटिफिकेशनमध्ये हे सगळं डिटेल असतंच आहे. मी एक ॲज अ जनरल कॅटेगरी कन्सिडर करून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे, तर 21 ते 30 एज क्रायटेरिया. त्यानंतर ही जे हे काय आपलं एज्युकेशन एलिजिबिलिटी म्हणजेच काय, तुमचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, तर ते आहे ग्रॅज्युएशन. तर इथे बघा मित्रांनो पर्सेंटेजची अट नाही आहे. म्हणजे SBIची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला पर्सेंटेजची अट नाही, फक्त पासिंग चालेल. पर्सेंटेजची अट कुठे मित्रांनो, फक्त RBIच्या एक्झाम्सला. ठीक आहे, तर इथे मात्र BAला पण एक्झाम देऊ शकता, काही इश्यू नाही आहे. एनी ग्रॅज्युएशन यू कॅन अप्लाय, तुम्ही कोणतंही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर इथे बघा ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं, फक्त त्याच्यामध्ये पासिंग मार्क असले तरी चालेल मित्रांनो, राईट. असं नाही की तुम्हाला 60% पडले पाहिजे, 70% पडले पाहिजे, असं काही नाही आहे. इथं तुमचं फक्त ग्रॅज्युएशन लागेल आपल्याला. ठीक आहे, आणि या एक्झामच्या फेजेस काय, याची एक्झाम किती फेजमध्ये होते किंवा किती स्टेजमध्ये होते, तर प्री प्लस मेन्स आणि GD त्यानंतर इंटरव्ह्यू, म्हणजे जवळपास 4 स्टेजमध्ये तुमची एक्झाम होते. पहिल्यांदा प्री होईल मित्रांनो, प्री नंतर तुमचे मेन्स होईल, मेन्स नंतर GD. इथे GD मध्ये ग्रुप डिस्कशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, किंवा इथे ग्रुप ॲक्टिव्हिटी असते, त्याला आपण ग्रुप एक्झरसाइज असं पण म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर मग तुमचा इंटरव्ह्यू. या सगळ्यांची टोटल केली जाते मित्रांनो. प्री हे फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे, प्री फक्त मेन्ससाठी पुढे जाण्यासाठी. इथे तुम्हाला फायनल मेरिटमध्ये प्रीचे मार्क्स धरत नाहीत, प्री मॅटर करत नाही, प्री फक्त ॲज अ इलिमिनेटर राऊंड येतो. ठीक आहे, इथे मात्र तुम्हाला मेन्स प्लस GD प्लस इंटरव्ह्यू या 3 स्टेजचे तुमचे मार्क्स काउंट केले जातील. ठीक आहे मित्रांनो, आणि त्याच्यानंतर तुमचं मेरिट काउंट केलं जाईल. ठीक आहे, तर याची वॅकन्सी बघा मित्रांनो किती असते, तर 2000 ते 2500 दरवर्षी. जवळपास बघा मित्रांनो SBIचं जे नोटिफिकेशन आहे दर 1 वर्षाने येतं.
2017 नंतर 19, 19 नंतर 21, 21 नंतर 23. दर 1 वर्षात SBIचं नोटिफिकेशन 100% येतं. आणि बाकी बँक्स मिळून जेवढ्या जागा आहेत मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्त जागा या SBIच्या असतात. हे सर्वांना माहिती, कारण SBI खूप मोठी बॉडी आहे मित्रांनो, राईट. तर बघा याच्या SBIच्या खूप मोठी वॅकन्सी असते. ठीक आहे. तर SBIच्या वॅकन्सीज बघा मित्रांनो 2000 ते 2500 POची वॅकन्सी असते. हे फ्लेक्झिबल होऊ शकतं, कधी कमी कधी जास्त, पण एक अप्रॉक्सिमेट सांगतोय मी. ठीक आहे. याचं लोकेशन बघा एनिवेअर इन इंडिया, म्हणजे तुमची जी जॉईनिंग आहे ती इंडियामध्ये कुठे येऊ शकतं, पण स्केल खूप छान आहे, पोस्ट खूप छान आहे मित्रांनो. ठीक आहे. याची जी सॅलरी आहे मित्रांनो तर बेसिक दिली आहे तर 62,000 हे बेसिक आहे. तुमचे अलाउन्सेस वगैरे ॲड करून याची पण सॅलरी जवळपास 1 लाखच्या नियर अराउंड जाते, राईट. म्हणजे 80,000 90,000च्या प्लस जाते तुमचे जे अलाउन्सेस ॲड केले मी याच्यामध्ये. तर बेसिक एक 60 ते 70,000 बेसिक आहे याचं, पण याच्यापेक्षा जास्त 10 to 20% 100% याच्यामध्ये सॅलरी हाईक असते, कमीत कमी 20%, बाकी सगळे अलाउन्सेस ॲड करून. तर हे झालं मित्रांनो SBI PO म्हणजेच काय तर मॅनेजर लेवल जॉब, राईट. मॅनेजर लेवल म्हणजे काय, जो मॅनेजर लेवल जॉब असतो, राईट. क्लेरिकल म्हणजे काय, क्लेरिकल कॅडरीमध्ये येतो. तर याची सॅलरी थोडीशी कमी असते, याचे अधिकार पण कमी असतात. ठीक आहे. POला थोडेसे अधिकार जास्त असतात, रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते, सॅलरी पॅकेज जास्त असतं, फॅसिलिटी जास्त असतात. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा क्लरिकल SBI क्लर्क. तर SBI क्लर्कसाठी एज क्रायटेरिया पाहिजे मित्रांनो तुम्हाला 20 ते 28. तुमचं कमीत कमी एज 20 असलं पाहिजे, जास्तीत जास्त 28 असलं पाहिजे, राईट. तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. पर्सेंटेजचा काही अट नाही आहे, पर्सेंटेजला काही घेणं देणं नाही आहे, तुम्ही पासिंग असेल तरी चालेल. ठीक आहे. याच्या ज्या स्टेजेस आहेत मित्रांनो प्री प्लस मेन्स प्लस LPT. इथे पण LPT आहे, मी आत्ताच सांगितलं लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ठीक आहे मित्रांनो. तर प्री ही फक्त क्वालिफाईंग इन नेचर असेल, राईट. त्याचे मार्क्स फायनल मेरिटमध्ये कन्सिडर करत नाहीत. तर फायनल मेरिटमध्ये कुठले मार्क्स कन्सिडर करतात तर मेन्सचे मार्क्स कन्सिडर करतात. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर याच्या वॅकन्सीज किती असतात बघा, 8 ते 10,000 वॅकन्सीज असतात. ठीक आहे. SBIच्या क्लर्कच्या दर 1 वर्षाने किंवा दर 2 वर्षांनी जी ॲड येते त्याच्यामध्ये त्या वॅकन्सी 8 ते 10,000 वॅकन्सीमध्ये खूप मोठी वॅकन्सी आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि याची जी जॉईनिंग आहे ती एनिवेअर इन द स्टेटमध्ये कुठेही जॉईनिंग होऊ शकते. आणि याचं सॅलरी स्ट्रक्चर बघा मित्रांनो, हे बेसिक दिलेलं आहे, राईट. 27,000 हे बेसिक दिलेलं आहे, परंतु याची जी सॅलरी आहे मित्रांनो जवळपास 50+ सॅलरी जाते, 40 to 50 नियर अराउंड, राईट. याची सॅलरी खूप चांगली जाते मित्रांनो 40 to 50 पर्यंत, नियर अराउंड 40च्या आसपास, 40 ते 45,000. कारण अलाउन्सेस जर तुम्ही ॲड केले याच्यामध्ये तर सॅलरी वाढते, सॅलरी हाईक चांगली होते. ठीक आहे मित्रांनो. तर हे आहे मित्रांनो SBIसाठी क्लेरिकल जॉब आणि POचा जॉब. ठीक आहे. SBI नंतर कुठली बॉडी येते मित्रांनो तर येते IBPS, राईट. ज्या सगळ्या बँकेचं जे मर्जीकरण झाले त्या सगळ्या बँकेची एकत्र एक्झाम IBPS ही बॉडी कंडक्ट करते. IBPS लॉंग फॉर्म काय मित्रांनो तर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन. IBPS ही एक बँकिंगची बॉडी आहे. बँकिंगची म्हणण्यापेक्षा ती एक्झाम घेते बँकिंगच्या बऱ्याच ज्या भरपूर साऱ्या आपल्या बँक्स आहेत, राईट. भरपूर साऱ्या बँकची एक्झाम IBPS कंडक्ट करते. ठीक आहे, राईट. ह्या सगळ्या बँक्स IBPSला डेटा पाठवतात. आमच्याकडे एवढे क्लेरिकल वॅकंट आहेत, एवढ्या PO वॅकंट आहेत, ठीक आहे, एवढे SO वॅकंट आहेत. ठीक आहे. तर IBPS सगळ्यांचा डेटा कलेक्ट करते आणि कॉमन सगळ्यांची एक्झाम घेते आणि ही एक्झाम दरवर्षी होते मित्रांनो, न चुकता दरवर्षी. आणि याचं टाइम टेबल फेब्रुवारी मार्चमध्येच याचं टाइम टेबल येतं मित्रांनो. कधी कुठली एक्झाम होणार आहे, वॅकन्सी पण दरवर्षी असतात त्यांच्या, राईट. कमी जास्त प्रमाणात परंतु दरवर्षी वॅकन्सी असतात आणि नंबर ऑफ वॅकन्सी खूप जास्त असते, राईट. कमी अभ्यासामध्ये कमी मेहनतीमध्ये पटकन जॉब मिळतो तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये. ठीक आहे मित्रांनो. तर बघा इथं IBPS मध्ये पण मित्रांनो 2 पोस्टसाठी अगेन PO आणि क्लर्क. IBPS मध्ये पण काय मित्रांनो 2 पोस्ट PO आणि क्लर्क. इथे पण बघा मित्रांनो PO साठी काय एलिजिबिलिटी आहे तर 20 ते 30 तुमचं एज हवं, राईट. सेम सगळ्यांना, इथे फक्त 20 आहे तिथे 21 होतं. ठीक आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी काय तर अगेन मी आता सांगितलं ग्रॅज्युएशन, पर्सेंटेजची अट नाही. बघा इतक्या साऱ्या तुम्हाला वॅकन्सीज आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर एक्झामच्या ज्या फेजेस आहेत त्या प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, राईट. इथे पण तुम्हाला प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागतं तर तुम्हाला ऑफिसर लेवलची पोस्ट मिळते. ठीक आहे मित्रांनो. इथे GDPI पण असतो. ठीक आहे. ग्रुप डिस्कशन म्हणतो आपण याला. ठीक आहे. GD किंवा PI डिपेंड आहे ऑर्गनायझेशनवरती. त्यानंतर याची वॅकन्सी बघा 4500 to 5000 म्हणजे 4500 ते 5000 याची वॅकन्सी असते, दरवर्षी वॅकन्सी असते. ही वॅकन्सी चेंज पण होते, कधी जास्त होते, कधी कमी होते. ठीक आहे. पण नियर अराउंड 5000 याची वॅकन्सी असते. ठीक आहे मित्रांनो. याचं जे लोकेशन आहे ते एनिवेअर इन इंडिया म्हणजे पूर्ण भारतामध्ये तुमची जॉईनिंग कुठे येऊ शकते. ठीक आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट सॅलरी बघितली याचं तर 42,000 अप्रॉक्स दिलेली आहे मित्रांनो, राईट. याची सॅलरी खूप छान जाते, नियर अराउंड 55 प्लस याची सॅलरी जाते. ठीक आहे मित्रांनो. पूर्ण अलाउन्सेस वगैरे तुम्ही ॲड केले तर. ठीक आहे. आणि याची जी एक्झाम होते प्री मेन्स इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन एका वर्षात होऊन जातं मित्रांनो. एका वर्षात तुम्ही जॉईन पण होऊन जातात.
डिले होत नाही, IBPS कधी डिले नाही करत, राईट. त्यांचं टाइम टेबल एकदम फिक्स असतं, ठीक आहे. नेक्स्ट IBPSची दुसरी मोठी पोस्ट आहे, राईट. हे पण चांगलीच पोस्ट आहे की क्लेरिकल कॅडरेमध्ये, ठीक आहे. क्लेरिकलमध्ये तुमचं एज किती पाहिजे, 20 ते 28 तुमचं वय हवं, कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त किती हवं मित्रांनो, 28 वय हवं. याचं जे तुमचं क्वालिफिकेशन हवं ते काय हवं, ग्रॅज्युएशन. तुम्ही ग्रॅज्युएशनवरती ही एक्झाम देऊ शकता, ठीक आहे. पर्सेंटेजची अट नाही, राईट. आपण ज्या एक्झाम घेतो ते पूर्ण ग्रॅज्युएशनसाठीच घेतोय. ग्रॅज्युएशन नंतर आपण कुठल्या कुठल्या एक्झामला एलिजिबल आहोत, ठीक आहे. याच्या ज्या स्टेजेस आहेत मित्रांनो, अगेन प्री प्लस मेन्स आणि परत LPT म्हणजे काय, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ठीक आहे. आणि याचा जो मेरिट काउंट होतं ते मेन्सवरती होतं. प्री फक्त प्रत्येक एक्झाम कोणती एक्झाम असो, मी आता जे सांगतो ते प्री फक्त क्वालिफाईंग इन नेचर असेल. मेन्सला जाण्यासाठी प्री क्वालिफाय ते फक्त क्वालिफाय, त्याचे मार्क्स तुम्हाला फायनल मेरिटमध्ये काउंट नाही होत. फायनल मेरिटमध्ये फक्त मेन्स, इंटरव्ह्यू आणि GDPI यांचेच फक्त मार्क काउंट होतात, ठीक आहे मित्रांनो. याच्या ज्या वॅकन्सी आहेत मित्रांनो, 12 ते 14 हजार दरवर्षी जवळपास 12, 13, 14 हजारच्या आसपास याच्या वॅकन्सी असतात, ठीक आहे. तर खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, ठीक आहे. याची जी जॉईनिंग आहे मित्रांनो ती एनिवेअर इन द स्टेट, ठीक आहे. स्टेटमध्ये कुठेही याची जॉईनिंग असू शकते. आणि याची जी सॅलरी आहे मित्रांनो 25,000 बेसिक दिलेलं आहे मित्रांनो इथं मी, ठीक आहे. परंतु याची जी सॅलरी आहे मित्रांनो जवळपास 40 पर्यंत जाते, 35 to 40. पूर्ण सगळे तुम्ही अलाउन्सेस जर ॲड केले तर 35 ते 40K च्या आसपास याची सॅलरी जाते. ती खूप चांगली सॅलरी आहे मित्रांनो, ॲज अ एंट्री लेवल, ॲज अ फ्रेशर लेवल. तर हे आहे मित्रांनो IBPS बाबत, ठीक आहे. त्यानंतर इथे बॉडी मित्रांनो RRB, ज्याची वॅकन्सी सध्या सुरू आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. त्याची जी डेट आहे तर ती पण आता वाढते, ठीक आहे. तर IBPS RRB म्हणजेच काय, तर रिजनल रूरल बँक, याला आपण काय म्हणतो, रिजनल रूरल बँक. तर याचं पण स्ट्रक्चर सेम आहे मित्रांनो. स्केल 1 म्हणजेच काय, तर PO लेवलचा जॉब. ऑफिस असिस्टंट म्हणजेच काय, तर क्लेरिकल लेवलचा जॉब. क्लेरिकल लेवल याला नाव काय दिलं, ऑफिस असिस्टंट. याचा जो एज क्रायटेरिया मित्रांनो, PO साठी 18 ते 30 लागेल तुम्हाला, क्लेरिकलला 18 ते 28 लागेल फॉर जनरल कॅटेगरी, ठीक आहे. सेम ग्रॅज्युएशन पाहिजे याला. अगेन हे पण प्री प्लस मेन्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आणि प्लस इंटरव्ह्यू पण आहे याच्यामध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये प्री प्लस मेन्स, क्लेरिकल लेवलला इंटरव्ह्यू नसतो, ठीक आहे मित्रांनो. याच्या वॅकन्सीज बघा 3 ते 4 हजार, इथे पण बघा 3 ते 5 हजार वॅकन्सीज, ठीक आहे. याची सॅलरी बघा 42,000 नियर अराउंड दिलेली आहे, ठीक आहे. इथं 25,000 नियर अराउंड. याच्यापेक्षा जास्त सॅलरी जाते मित्रांनो जर तुम्ही अलाउन्सेस, राईट, सगळे ॲड केले तर सॅलरी खूप जास्त जाते, ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो IBPS RRB साठी. नेक्स्ट येतं मित्रांनो LIC सेक्टर. तर LIC सेक्टरमध्ये पण तुम्हाला भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं की LICची AAO पोस्ट आहे आणि LICची असिस्टंटची पोस्ट आहे, ठीक आहे. तर ही पण पोस्ट तुम्ही देऊ शकता. AAO म्हणजे काय मित्रांनो, तर ही मॅनेजर लेवल पोस्ट आहे, ठीक आहे. ही देखील काय आहे, मॅनेजर लेवल पोस्ट आहे, राईट. तर इथे बघा मित्रांनो AAO साठी तुमचा एज क्रायटेरिया 21 ते 30 हवा, असिस्टंटसाठी 18 ते 30 हवा. तर RRB असिस्टंटचे आता सध्या फॉर्म सुरू आहे, ठीक आहे. तर चेक करा तुम्ही. नेक्स्ट ग्रॅज्युएशन. अगेन हे पण ग्रॅज्युएशन, ज्या पण पोस्ट आता आपण घेतो सगळ्या ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती आहेत. अगेन इथे बघा मित्रांनो प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, प्री नंतर मेन्स, राईट. ज्या पण मॅनेजर लेवल पोस्ट मी सांगतो तुम्हाला त्याच्या 4 फेज असतात, जवळपास 3 ते 4 फेज लक्षात ठेवा. प्री नंतर मेन्स होईल, मेन्स नंतर तुमचं ग्रुप डिस्कशन होईल, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल, ठीक आहे मित्रांनो. तर या झाल्या तुमच्या LICच्या पोस्ट मित्रांनो. याच्या पण भरपूर साऱ्या वॅकन्सीज असतात. LICची पेमेंट पण चांगली असते मित्रांनो, राईट. पब्लिक इंटरॅक्शन पण खूप कमी असतं. खूप छान जॉब आहे मित्रांनो LICचा, ठीक आहे. नक्की तुम्ही विचार करा. याच्यानंतर अजून कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या आपण ग्रॅज्युएशन नंतर देऊ शकतो. तर या बघा मित्रांनो ह्या खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत, ठीक आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, ठीक आहे. जसं की NHB आहे, त्याला आपण म्हणतो नॅशनल हाऊसिंग बँक, राईट. इथे पण तुम्हाला क्लेरिकल लेवल जॉब असतात, PO लेवल जॉब असतात. त्यानंतर नाबार्ड आहे. नाबार्डमध्ये पण बघा मित्रांनो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, राईट. इथे ऑफिस असिस्टंटची पोस्ट असते मित्रांनो, जे की क्लेरिकल लेवल जॉब आहे आणि त्याची सॅलरी पण खूप छान आहे. इथे पब्लिक इंटरॅक्शन पण खूप कमी आहे, फॅसिलिटीज खूप चांगल्या असतात. याचं पण नोटिफिकेशन दरवर्षी किंवा दर 1 वर्षांनी 100% येतं मित्रांनो. खूप साऱ्या वॅकन्सीज येत असतात मित्रांनो. आपलं फक्त लक्ष नसतं, आपल्यापर्यंत पोहोचवणारं कोणी नसतं, राईट. तर आम्ही आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळी माहिती, राईट. कोणती वॅकन्सी कधी येते, त्यामुळे हे व्यवस्थित लक्ष द्यावा मित्रांनो. व्हिडिओ व्यवस्थित बघा, आवडला तर लाईक करा नक्कीच. NICL बघा मित्रांनो, तर काय दिलं बघा, द न्यू इंडिया ॲश्युरन्स कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड. इथे पण मित्रांनो AOची पोस्ट असते, त्याला म्हणतो आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, राईट. NICL मध्ये पण कुठली पोस्ट असते मित्रांनो, AOची पोस्ट असते. तिथे पण तुम्हाला क्लेरिकलची पोस्ट असते. याचं पण नोटिफिकेशन कंटिन्युअसली येत असतं मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट आहे SIDBI.
त्याला म्हणतो आपण स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. याच्या पण रिक्रुटमेंट सारख्या कंटिन्युअसली होत असतात मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेबी, त्याला म्हणतो आपण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. इथे पण तुम्हाला ग्रेड A0 ची पोस्ट असते मित्रांनो, जी की मॅनेजर लेवल कन्सिडर केली जाते. खूप छान पेमेंट असते याला पण. ठीक आहे. त्यानंतर CNP नाशिक, करन्सी नोट प्रेस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. SPMCIL मुंबई म्हणजेच काय सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या पोस्ट माहिती नसतात मित्रांनो आपल्याला, कधी वॅकन्सी येते कधी जाते काही कळत नाही, त्यामुळे आपलं लक्ष सगळीकडे पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर BNP देवास आहे, यांच्या पण रिक्रुटमेंट असतात. बँक नोट प्रेस म्हणतो आपण याला, जसं की ही मागच्या महिन्यातच येऊन गेली वॅकन्सी. ठीक आहे. BIS आहे, ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड, याच्या पण कंटिन्यू वॅकन्सी असतात मित्रांनो. ECGC आहे, राईट, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याच्या पण कंटिन्यू वॅकन्सी असतात. जे पण मी सांगतोय क्लेरिकल लेवल, PO लेवल, क्लेरिकल लेवल आणि मॅनेजर लेवल कंटिन्यू वॅकन्सी असतात मित्रांनो. ठीक आहे. ESIC जसं की एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड, तर याच्या पण कंटिन्यू वॅकन्सी असतात. खूप साऱ्या एक्झाम्स आहेत मित्रांनो, ज्या आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर देता येतात. ठीक आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे ते सगळेजण या सगळ्या एक्झामला इलिजिबल आहेत. यातले काही नोटिफिकेशन येऊन गेले, काही नोटिफिकेशन अजून परत येतील, तर जे निघून गेले त्याचा विचार करू नका, परंतु जे आता पुढे येणार आहेत त्याचा विचार करा. लक्ष असू द्या. ठीक आहे. कंटिन्युअसली आपलं लक्ष पाहिजे. ठीक आहे. तर हे आपले काही टॉप कंपनीज आहेत. हे प्रायव्हेट सेक्टर आहे. ठीक आहे. प्रायव्हेट सेक्टरचं आपलं प्रायव्हेट सेक्टर आपण गव्हर्नमेंटची तयारी करतो, तर प्रायव्हेट सेक्टर इतकं काही तुम्ही त्याच्यावरती विचार नका करू, पण प्रायव्हेट सेक्टरच्या पण एक्झाम असतात मित्रांनो. ठीक आहे. जसं की ॲक्सिस बँक आहे. ठीक आहे. ॲक्सिस बँक त्यांची स्वतःची एक्झाम घेते, PO ची एक्झाम असते, क्लेरिकलची एक्झाम असते. यंग बँकर्स यूथ प्रोग्राम म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ABYP. ठीक आहे. जसं की IDBI आहे, तर IDBI पण घेते एक्झाम, त्यांची स्वतःची एक्झाम घेते. ठीक आहे. तर या सगळ्या प्रायव्हेट बँक्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर गव्हर्नमेंटचं ऑलरेडी मी डिस्कशन केलेलं आहे, राईट. गव्हर्नमेंट बँकमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे. तर हे मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी, राईट, आणि नवीन माहितीसाठी नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, राईट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. तर आपण बॅच पण सुरू करतो मित्रांनो 3 जुलै 2023 पासून. ठीक आहे. तर ही काय आपली बॅचची वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. बॅचमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या जातील, राईट. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या जातील, अवेअरनेस क्रिएट केला जाईल. ठीक आहे. तर आपण ही बॅच सुरू करतो मित्रांनो 3 जुलैपासून. तर ही आपली एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. सर्वांना त्या फील्डमध्ये खूप चांगला दांडगा अनुभव म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर मित्रांनो वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. ठीक आहे. वेळ येतो आणि जातो, आपल्याला समजत पण नाही. ठीक है, कारण वेळ खूप महत्त्वाचा आहे, राइट. किसी ने सच कहा है, वक्त की कीमत अखबार से पूछो, वक्त की कीमत अखबार से पूछो, जो सुबह चाय के साथ आपके हाथ में होता है और वही अखबार शाम को रद्दी हो जाता है, राइट. अगर जिंदगी में कुछ भी हासिल करना हो, अगर जिंदगी में कुछ भी हासिल करना हो तो उसे वक्त पर हासिल करो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है, राइट. तर आपल्याला मौका कम मिळत असतो, राइट. त्यामुळे आलेला मौका, आलेली अपॉर्च्युनिटी ग्रॅब करा. आपल्याला नेमके कुठे कुठे चान्स आहेत हे व्यवस्थित बघा. ठीक आहे मित्रांनो, राइट. तर काही अडचण असेल तर कमेंट करा, तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर या स्क्रीनमध्ये मी एक नंबर देतोय, एक शेअर करतो, तर या नंबरवर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला शिका. खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे. तर अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, राईट. जर तुम्ही एक्झामच देणार नाही, तुम्हाला माहितीच नाही तुम्ही कुठे एलिजिबल आहात, कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, राईट, तर तुम्हाला सक्सेस मिळणारच नाही. ठीक आहे. 100 जागेसाठी लढण्यापेक्षा कधी 1000 जागेसाठी लढा, जास्तीत जास्त जागेसाठी लढा. त्यामुळे मग माहिती करून घ्या कोणत्या कोणत्या एक्झाम्स असतात, राईट, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच.